चंद्रपूरमध्ये पूज्य राजनजी महाराज यांच्या श्रीराम कथेचे आयोजन. लखमापूर हनुमान मंदिर व श्रीराम कथा सेवा समितीच्या वतीने 14 ते 22 जानेवारी या कालावधीत लखमापूर धाम चांदा क्लब ग्राउंड येथे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचे प्रवचन जगप्रसिद्ध मानस मर्मज्ञ पूज्य राजनजी महाराज करणार आहेत. 13 जानेवारी रोजी लक्ष्मी नारायण मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत सुमारे 7,000 भाविक सहभागी होणार असून 500 महिला कलश धारण करून सहभागी होतील. आमदार सुधीर मुनगंटीवार व सौ सपना मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे. कथास्थळी 10,000हून अधिक भाविक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेस श्रीराम कथा होणार आहे. कथेच्या माध्यमातून सामाजिक एकता व नशामुक्तीचा संदेश देण्यात येणार आहे, असे पत्रकार परिषदेत आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. जानेवारी 2026 पासून 22 जानेवारी 2026 पर्यंत श्री परमपूजनीय राजन महाराजजींच्या मुखवाणीतून रामकथेचं आयोजन रोज दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंत करण्यात आलं आहे. अतिशय व्यस्त असणारे रामचरित मानस यावर संस्कार मूल्य, राष्ट्रभक्ती मूल्य, राष्ट्र नीती व रामकथेतून आपलं कुटुंब हा एक आश्रमाचाच भाग आहे अशी जीवन तत्व व जीवन मूल्य हे आदरणीय परमपूजनीय राजन महाराजजी सांगत असतात. आयोजक समितीने या ठिकाणी विविध जातीच्या रामभक्तांना एकत्र करत यामध्ये वाल्मिकी समाजापासून निषाद समाजापासून या महानगराचे सारे समाज हे एकत्रितपणे इथं आले आहेत. ही रामकथा म्हणजे फक्त मनोरंजन किंवा कथा नसून पितृधर्म, मातृधर्म, राष्ट्रधर्म, राजधर्म, जीवन धर्म अशी साधारणता एक आदर्श मनुष्याच्या जीवनातली तत्व रामकथेतून सहज सोप्या व्यावहारिक अशा कथेतून सांगितली जातात. या कथेमध्ये रामभक्तांनी आवर्जून यावं. रामायणातही आमचा दंडकारण्य म्हणून संबंध आला किंवा संत कालिदासाच्या माध्यमातून लिखित ग्रंथामध्ये सुद्धा राजा आजची पत्नी इंदुमती म्हणजे प्रभू रामाची आजी याचाही विदर्भाशी नातं हे सांगितलं गेलं आहे. आणि यासाठी चंद्रपूरमध्ये कथा होताना आम्हाला आनंद आहे की दुसऱ्या प्रभू रामाच्या अयोध्येच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला 2 वर्ष होत असताना ज्या मंदिराच्या द्वार महाद्वारासाठी आम्ही काष्ट पाठवलं 22 जानेवारी 2026 ला या प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमचं चंद्रपूरचं हे नातं हे निश्चितपणे रामकथेच्या माध्यमातून हा आनंद आणि जीवन मूल्य द्विगुणित होते आहे. आणि त्या दृष्टीने आपण कोणत्याही जातीचे असू द्या या रामकथेसाठी आवर्जून निमंत्रित आहे. 13 तारखेला 12 वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेमध्ये सुद्धा रामभक्तांनी सामील व्हावं अशी मी विनंती करतो.